नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी सीआयटीएस नावाचा शब्द ऐकला असेल. सीआयटीएस म्हणजे नेमकं काय, किंवा जर तुम्हाला गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजवरती किंवा कोणत्याही प्रायव्हेट आयटीआय कॉलेजवरती जर तुम्हाला इन्स्ट्रक्टर म्हणून काम करायचं असेल तर हा सीआयटीएस करणं खूप गरजेचं असतं. मग आता सीआयटीएस म्हणजे नेमकं काय असतं, सीआयटीएसला आपण कशा प्रकारे ऍडमिशन घेऊ शकतो आणि कोण कोण सीआयटीएस करण्यासाठी इलिजिबल आहे, तसंच त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर काय असतं, अशा कोणकोणत्या इन्स्टिट्यूट आहेत भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या सीआयटीएसचा काय म्हणतात कोर्स प्रोव्हाइड करतात, या सगळ्याबद्दलचं डिस्कशन आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा, सर्वात आधी ज्याही विद्यार्थ्यांना तुम्हाला सीआयटीएस करायचंय, मग आता सीआयटीएस म्हणजे काय असतं, क्राफ्टमन इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम. म्हणजे जे गव्हर्नमेंट आयटीआय वरती किंवा कोणत्याही आयटीआय कॉलेजवरती जर का तुम्हाला इन्स्ट्रक्टर म्हणून काम करायचं असेल किंवा शिक्षक म्हणून जर काम करायचं असेल तर तुम्हाला सीआयटीएस नावाचा कोर्स करावा लागतो. डिटेल्स बघण्याआधी बघा, 2026-27 ची ऍडमिशन प्रोसेस सीआयटीएस ची चालू झाली आहे. एकदम मी थोडक्यात त्याच्याबद्दल तुम्हाला आधी सांगतो, मग आपण काय करू याची कंप्लीट डिटेल इन्फॉर्मेशन लगेच बघूया. बघा, सर्वात आधी जे ऑफिशियल सीआयटीएसचं नाही का नोटिफिकेशन आलं होतं, त्याच्यामध्ये बघा 18/4/2026 ला ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहेत आणि 10/5/2026 पर्यंत काय झालं, ऍप्लिकेशन फॉर्म चालू राहणार होते. मग तुम्ही असाल सर 10 तारीख तर होऊन गेली, पण आता लक्षात राहू द्या की तुमच्या एक सुवर्ण संधी आलेली आहे की तुमचे जे सीआयटीएसचे फॉर्म आहेत ना, हे 17 मे पर्यंत काय झालेले, त्याची डेट काय झालेली, एक्सटेंड झालेली आहे. म्हणजे आता 17 मे 2026 पर्यंत तुम्ही सीआयटीएसचे फॉर्म भरू शकता. मग आता सीआयटीएसचे फॉर्म कसे भरायचे, सीआयटीएस नेमका सिलेक्शन प्रोसिजर कशी असते, कशी सीबीटी होते किंवा काय प्रकारची प्रोसिजर आहे, हे जे कंप्लीट ब्राउचर आहे किंवा जे कंप्लीट ऑफिशियल नोटिफिकेशन ज्याला आपण म्हणतो ना, ते मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ज्यांना कोणाही याच्याबद्दलची डिस्कशन म्हणजे डिटेल म्हणजे फीस किती आहे, एससी कास्टसाठी फीस किती आहे, वयोमर्यादा किती आहे, हा व्हिडिओ सध्या बनवण्यापेक्षा नाही का तुम्ही ती डिटेल नोटिफिकेशन आधी वाचून घ्या, जी मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः सीआयटीएस म्हणजे काय, सीआयटीएस कोणी करायला पाहिजे आणि सीआयटीएस तुम्ही म्हणजे केल्यानंतर तुमच्या करिअरसाठी काय स्कोप असेल, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. बघा, सर्वात पहिला मुद्दा म्हणजे काय की सीआयटीएस म्हणजे नेमकं काय असतं. मग आता जर तुम्ही नावात बघितलं असेल, सीआयटीएसचं पूर्ण नाव असतं क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम. आता क्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणजे जे आयटीआय कॉलेजवरती जे शिक्षक लोक असतात त्यांना क्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणतात, आणि त्या क्राफ्ट इन्स्ट्रक्टरला ट्रेनिंग देण्याची जी स्कीम असते त्याला आपण सीआयटीएस म्हणतो. म्हणजे सीआयटीएस बघा डीजीटीच्या अंतर्गत येतं, जे आयटीआय ज्याच्या अंतर्गत येतं ना त्याच्याच अंतर्गत डीजीटीच्या अंतर्गत सीआयटीएस येत असतं. आणि हा कोर्स एनएसटीआय मध्ये इन्स्ट्रक्टर बनण्यासाठी शिकवला जातो. एनएसटीआय म्हणजे असतं नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मग याच एनएसटीआय मध्ये नाही का तुम्हाला सीआयटीएस शिकवलं जातं. मग आता सीआयटीएस कोण सीआयटीएस करू शकतं, तर तुम्ही ज्यांचं ही आयटीआय झालेलं आहे त्या संबंधित ट्रेड मधून तुम्ही काय करू शकता, सीआयटीएस करू शकता. किंवा जर कोणी डिप्लोमा झाला असेल आणि डिग्री झाला असेल ते सुद्धा सीआयटीएसचा कोर्स करू शकतात रिलिव्हंट ट्रेडमध्ये. म्हणजे जर ज्याचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाला असेल तो इलेक्ट्रिशियन मध्ये, वायरमन मध्ये, अशा ज्या ट्रेडसाठी तो एलिजिबल राहील त्या ट्रेडमध्ये तो सीआयटीएस करू शकतो. आणि अजून त्याची वयोमर्यादा काय असते, 18 ते 35 वर्ष साधारणतः वयोमर्यादा असते, की ज्यांचं ही वय 18 ते 35 वर्षापर्यंत आहे ते सर्व विद्यार्थी किंवा सर्व लोक कंपल्सरी काय की एक तर तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे, डिग्री झालेली पाहिजे, किंवा तुमचा फक्त आयटीआय झालेला असला तरी चालतो, तुम्ही सीआयटीएस करू शकता. मग आता सीआयटीएसची प्रोसिजर कशी असते, सर्वात पहिले सीआयटीएसचे ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की फॉर्म तुमच्या कधीपासून, आता 17 तारखेपर्यंत फॉर्मची डेट एक्सटेंड झालेली आहे. मग आधी तुम्हाला फॉर्म भरायचं, फॉर्म भरल्यानंतर एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. म्हणजे जसं बघा तुम्ही एमएसटी सीईटी वगैरे दिली असेल, जे सेंट्रलाइज आपण त्याला काय म्हणतो की एक टेस्ट होते ऑल इंडिया लेवलला, ऑल इंडिया त्याला टेस्ट म्हणतात. मग ती टेस्ट होते, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे त्या टेस्टमध्ये काय होतं, ती टेस्ट झाल्यानंतर त्याच्या मेरिटच्या आधारावर जसं आपण फॉर्म भरतो बघा सीआयटीचे, म्हणजे सीईटी झाल्यानंतर जसे फॉर्म भरतो, काउन्सिलिंग राऊंड चालू होतात आणि काउन्सिलिंग राऊंडमध्ये तुम्हाला नाही का कॉलेजसाठी फॉर्म टाकावे लागतात. मग हे कशाला बेसिसवर असतं, तुमच्या जे तुम्हाला सीबीटी मध्ये जे मार्क्स पडले ना त्या मार्क्सच्या बेसिसवरती हे सिलेक्शन तुमचं तुम्हाला कॉलेज भेटत असतं. मग या कॉलेजमध्ये सुद्धा नाही का जसं आपला आयटीआय कॉलेजचे 2 टाईपचे प्रकार असतात, एक असतं गव्हर्नमेंट आयटीआय आणि दुसरं असतं प्रायव्हेट आयटीआय. तसं याच्यामध्ये सुद्धा नाही का काही गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट टोटल आणि काही असतात नाही का प्रत्येक स्टेटमध्ये नाही का मग प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत ज्या काय करतात सीआयटीएसचा कोर्स प्रोव्हाइड करत असतात. मग आता नेमकं याच्यात बघा सीबीटी एक्झाम मध्ये काय येतं. आता मी काय सांगितलं की सीबीटी एक्झाम जी इथं होणार आहे, मग या सीबीटी एक्झाम मध्ये बघा ट्रेड थेरी येते. म्हणजे ज्याही ट्रेड मधून तुम्ही आयटीआय पास केला असेल किंवा ज्याही ट्रेड मध्ये तुम्हाला काय करायचंय सीआयटीएस सर्टिफिकेशन करायचंय त्या ट्रेडची ट्रेड थेरी येते. वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, एम्प्लॉयबिलिटी स्किल अँड जनरल अवेअरनेस. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही लक्षात घेतलं तर जो तुमचा आयटीआयचा सिलेबस आहे ना, जे तुम्ही आयटीआय मध्ये शिकता तोच सिलेबस कशासाठी असतो, तुमच्या त्या सीआयटीएसची जी एंट्रन्स एक्झाम होते त्याच्यासाठी तुमचा आयटीआयचा सिलेबस असतो. म्हणजे जर तुम्ही आयटीआय चांगल्या पद्धतीने केलं ना, तर तुम्हाला जर का सीआयटीएस करायचं असेल तर तुम्हाला सीआयटीएस मध्ये चांगले मार्क्स तुम्हाला काय करू शकतात, भेटू शकतात.
मग तुम्ही म्हणसाल सर सर्वात महत्त्वाचं आहे की आता आम्हाला समजलं कसं करायचं, काय करायचं. याच्यानंतर करिअर ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला काय सांगितलं, गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजवरती तुम्ही इन्स्ट्रक्टर बनू शकता आणि याची सॅलरी काय राहील, सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यातून आम्ही कमाई कशी करू शकतो. तर याच्यात 2 मेथड असतात. पहिलं म्हणजे काय माहिती आहे का, गव्हर्नमेंट इन्स्ट्रक्टर लागू शकता तुम्ही. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजवरती जे असतात त्या गव्हर्नमेंट इन्स्ट्रक्टरच्या ज्या वॅकन्सी निघतात, आत्ताच एमपीएससीने अपडेट केलं बघा, आयटीआय प्लस सीआयटीएस वाल्यांना एक्सपिरियन्स असला तरी तुम्ही जर तुमच्याकडे फक्त आयटीआय आणि तुमचं सीआयटीएसचं सर्टिफिकेट झालं असेल तर तुम्ही काय करू शकता, गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजवरती इन्स्ट्रक्टर बनू शकता. तर त्याच्यात इन्स्ट्रक्टर बनू शकता आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूटवरती ट्रेनर, जे पण प्रायव्हेट कॉलेज असतील ज्या पण व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात, जसं की प्रायव्हेट आयटीआय कॉलेज वगैरे असतील किंवा जे प्रायव्हेट ज्या कॉलेज म्हणजे ज्या कॉलेज व्होकेशनल रिलेटेड जे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये तुम्ही ॲज अ ट्रेनर म्हणून काम करू शकता. आणि याच्यामध्ये पण गव्हर्नमेंटमध्ये काम केलं तुम्ही बघा 35 ते 60 हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी राहू शकते. आणि अजून जर प्रायव्हेटमध्ये केलं तर तुमच्या पॅकेजवरती डिपेंड करतं की तुमची सॅलरी किती राहणार. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा बघा की कोर्सचा कालावधी किती असतो. तर हा साधारणतः कोर्स नाही का 1 वर्षाचा असतो आणि याची फीस साधारणतः बघा, हे डिपेंड करतं तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज की प्रायव्हेट कॉलेज. गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर खूप कमी फीजमध्ये होतं आणि जे प्रायव्हेट कॉलेज जे आपण इन्स्टिट्यूट प्रायव्हेट कॉलेजवरती सीआयटीएस प्रोव्हाइड करतात त्यांची 20 ते 40 हजार दरम्यान फीज असते. पण ही व्हेरी होते. सरकारी कॉलेजमध्ये काही काही कॉलेजमध्ये फी खूप कमी असते. म्हणून तुम्ही ट्राय करायचं की गव्हर्नमेंट कॉलेजमधून काय करायचं, सीआयटीएस कंप्लीट करून घ्यायचं. मग सीआयटीएस मध्ये काय शिकवलं जातं रे, मग सीआयटीएस मध्ये फक्त ट्रेनिंग शिकवलं जातं का तुम्हाला, की टेक्निकल नॉलेज शिकवलं जातं का, नाही. तर बघा मी काय सांगितलं की आयटीआय कॉलेजवरती तुम्हाला शिकवायचं आहे. मग आयटीआय कॉलेजवरती शिकवण्यासाठी ज्या पण स्किल तुम्हाला लागतील ना एका ट्रेडसाठी, तर त्या सगळ्या स्किल तुम्हाला नाही का सीआयटीएस मध्ये शिकवल्या जातात. म्हणजेच सीआयटीएस मध्ये टीचिंग मेथड तुम्ही शिकवलं कसं पाहिजे हे शिकवलं जातं. सोबत सोबत लेसन प्लॅन कसा बनवायचा, ट्रेड प्रॅक्टिकल कसे करायचे, इंजिनिअरिंग ड्रॉइंग तुम्हाला शिकवतात, वर्कशॉप कॅल्क्युलेशन शिकवतात, ट्रेनिंग मेथडॉलॉजी शिकवतात आणि कम्युनिकेशन स्किल सुद्धा तुम्ही शिकवतात. म्हणजे जेणेकरून तुम्ही एक चांगल्या प्रकारचे शिक्षक आयटीआय कॉलेजमध्ये काय झाले पाहिजे, बनले पाहिजे. या सगळ्या गोष्टी काय करतात तुम्हाला या सीआयटीएसच्या कोर्समध्ये शिकवल्या जातात. मग आता त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर महत्वाचं आहे की हे नेमकं महाराष्ट्रामध्ये जर का आम्हाला सर सीआयटीएस करायचं असेल तुम्हाला कुठं करता येईल, तर महाराष्ट्रामध्ये 3 मुख्य इन्स्टिट्यूट बघा. एक एनएसटीआय मुंबईला आहे, म्हणजे एनएसटीआय मुंबईला वुमनसाठी एक स्पेशल आहे, ही जनरल वाली आहे. एनएसटीआय पुणे आणि गव्हर्नमेंट आयटीआय ऑन पुणे, इथं सीआयटीएसचे कोर्सेस होतात. पण आता काय असतं माहितीये का, जसं तो आपल्या आयटीआय मध्ये माहितीये का, आयटीआय जर तुम्ही शिकले असेल तर काही कॉलेजला स्पेसिफिक ट्रेड असतात. तसंच या म्हणजे महाराष्ट्रामधल्या कॉलेजला नाही का काही स्पेसिफिक ट्रेड असतात की ते जिथं शिकवले जातात. मग जर कोणी समजा एकदा वेल्डर ट्रेड्स आहे, कदाचित वेल्डर ट्रेड मुंबईला नसेल, तर मग वेल्डर ट्रेडवाल्यांना म्हणजे वेल्डर असो, कोपा असो, आयसीटीएसएम असो, जर तो ट्रेड नसेल तर त्यांना बाकीच्या अदर स्टेटमध्ये सुद्धा जाऊन सीआयटीएस कंप्लीट करता येतं. जसं की बघा चेन्नई, बँगलोर, हैदराबाद, तुम्ही सर्वात जास्त सीआयटीएस बघा आपल्या महाराष्ट्रातले लोक हैदराबादमध्ये जाऊन सीआयटीएसचा कोर्स करतात. मग कोलकाता, लुधियाना आणि कानपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी काय करू शकता तुम्ही नाही का सीआयटीएसचं सर्टिफिकेशन जाऊन कंप्लीट करू शकता. मग आता सीआयटीएस ट्रेनिंग नंतरच्या करिअरच्या संधी मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही आयटीआय इन्स्ट्रक्टर बनू शकता गव्हर्नमेंट कॉलेजवरती आयटीआय इन्स्ट्रक्टर. दुसरं एखाद्या इन्स्टिट्यूटवरती गेस्ट लेक्चरर म्हणून किंवा गेस्ट इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा तुम्ही काय करू शकता, जाऊ शकता. प्रायव्हेट कॉलेजवरती ट्रेनर बनू शकता. स्किल डेव्हलपमेंट ट्रेनर म्हणजे जे बघा आता जे स्किल इंडिया डेव्हलपमेंट मिशन चालू आहे आपलं, त्या स्किल डेव्हलपमेंट ट्रेनर सुद्धा तुम्ही बनू शकता. अप्रेंटिसशिप ट्रेनर बनू शकता किंवा इंडस्ट्री ट्रेनर किंवा फॅसिलिटी, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जॉब रोलमध्ये तुम्ही फक्त आयटीआय सीआयटीएस जर तुमचा कंप्लीट झाला असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी काय होता, इलिजिबल होता. मग आता बघा, आता महत्वाचा सल्ला माझ्याकडून असा राहील तुम्हाला, जर तुम्हाला फक्त टीचिंग फील्डमध्ये कोर इंटरेस्ट आहे, तुम्ही आयटीआयचे विद्यार्थी बघा, आयटीआयचे विद्यार्थी ज्यांचं त्यांना प्रॅक्टिकल बेस जास्त असतं आणि त्यांना नाही एक जॉब ओरिएंटेड कोर्स ते करतात. पण जर तुम्हाला आयटीआय करून तुम्हाला जर का असं वाटत असेल की मला कुठेतरी काय करायचं, शिकवायचंय किंवा मला टीचिंग फील्डमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, तर तुम्ही काय करू शकता, सीआयटीएस तुम्ही कन्सिडर करू शकता. कारण सीआयटीएस जे लोक टीचिंग करतात ना, टीचिंगमध्ये ज्यांनाही इच्छा आहे त्यांच्यासाठी आयटीआय नंतर सीआयटीएस करून टीचर बनणं हे म्हणजे टीचर बनण्यासाठी हा खूप योग्य कोर्स आहे. याच्यामध्ये सगळ्या मेथडॉलॉजी, शिकवायचं कसं असतं, कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा, विद्यार्थ्यांसोबत कसं बोलायचं, या सगळ्या प्रकारच्या मेथडॉलॉजीने का तुम्हाला या सीआयटीएसच्या कोर्समध्ये शिकवल्या जातात. मग मी तेच सांगितलं, बेस्ट कोणासाठी आहे, ज्यांना शिकवण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा कोर्स बेस्ट आहे. ज्यांना आयटीआय इन्स्ट्रक्टर बनायचे म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजवरती ज्यांनाही आयटीआय इन्स्ट्रक्टर बनायचे त्यांच्यासाठी हा सुद्धा कोर्स काय एकदम बेस्ट कोर्स आहे. मग स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात करिअर बनवायचे किंवा टेक्निकल फील्डमध्ये स्थिर करिअर बनवायचं, स्थिर करिअर बघा स्टेबल करिअर बनतं. तुम्ही बघितलं असेल खूप जण म्हणतात की बा टीचिंगचा जॉब नाही का सर्वात निवांत जॉब आहे आणि रिस्पेक्टफुल जॉब आहे. मग जर तुम्हाला असा रिस्पेक्टफुल जॉब टेक्निकल बॅकग्राऊंड मधून असताना बनवायचा असेल, म्हणजे बघा जर आता काय असतं माहिती का, जर तुम्हाला टीचिंग फील्डमध्ये जायचं, बीएड डीएड करा आणि नंतर शाळेवर शिक्षक म्हणून लागावं लागतं. पण जर तुम्हाला टेक्निकल फील्डमधून जर का तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर सीआयटीएस हा कोर्स हा खूप काय उपयुक्त तुमच्यासाठी हा एक कोर्स आहे. या सगळ्या काय म्हणतात त्याला, या सगळ्या गोष्टी ह्या सीआयटीएस बद्दल होत्या.
बघा सीआयटीएस बद्दल आपण भरपूर साऱ्या गोष्टी बघितल्या, ज्याच्यामध्ये आपण सीआयटीएस आपली कन्फर्मेशन म्हणजे सॉरी ऍडमिशन प्रोसेस कशी असते, काय काय असतं, त्याच्यानंतर कोर्सचं ड्युरेशन किती असतं, या सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या या आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. तुम्ही मला मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी बघा म्हणजे जे आता महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आता बघा आयटीआय इन्स्ट्रक्टरची जी एक्झाम आहे ना ती एमपीएससी घेणार आहे. मग आता सीआयटीएस कोण करायला पाहिजे तुम्हाला एक सांगतो, ज्याही विद्यार्थ्यांचा फक्त आयटीआय झालेला आहे आणि त्यांना इन्स्ट्रक्टर म्हणून जर का काम करायचं असेल तुम्हाला, तर तुमच्यासाठी खरंच सीआयटीएस कोर्स पूर्ण एक तर कंपल्सरी पण आहे आणि गरजेचा पण आहे. बाकी राहिलं डिप्लोमा डिग्रीवाल्यांना, तर डिप्लोमा डिग्रीवाल्यांना ॲज सच क्वालिफिकेशनमध्ये किंवा एमपीएससी नुसार सीआयटीएस कंपल्सरी केलेलं नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी नाही केलं तरी चालतो. पण जर का तुम्हाला तुमचं कन्फर्म झालेलं की तुम्हाला आयटीआय क्षेत्रात करिअर बनवायचं आहे, तर सीआयटीएस कोर्स मी तुम्हाला सांगितलं याच्या सगळ्या मेथोडॉलॉजी वगैरे शिकवतात, शिकवायचं कसं, कम्युनिकेशन कसं डेव्हलप करायचं, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर अशा सगळ्या व्यक्तींसाठी काय हा सीआयटीएस कोर्स खूप काय इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे तुमचे कोणतेही जनरल डाऊट असतील, आयटीआय रिलेटेड असो किंवा तुमच्या सीबीटी रिलेटेड असो, कोणत्याही प्रकारचे जर का डाऊट असतील तुम्ही नाही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशाच प्रकारच्या विविध व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचा डाऊट तुम्ही कमेंट करून विचारा. आजचा व्हिडिओ इथेच संपला. धन्यवाद.